अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र भोसे येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानचा 44वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने कथा प्रवक्ते गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून चैतन्य कानिफनाथ संगीत कथा संपन्न झाली असून काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली। संत गव्हाणे बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि कानिफनाथ भक्त मंडळ यांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र भोसे येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानचा 44वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने कथा प्रवक्ते गणेश महाराज कुदळे यांच्या सुमधुर वाणीतून चैतन्य कानिफनाथ संगीत कथेला मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट पासून प्रारंभ झाला असून श्रीनाथ संप्रदायाचा उगम, श्री नवनाथांच्या जन्मकथा, श्री जालिंदरनाथ आणि देवांचे युद्ध, श्री कानिफनाथ आणि मारुती युद्ध, श्री कानिफनाथ आणि गोपीचंदाची भेट, श्री कानिफनाथाने गुरुस बाहेर काढले या कथेप्रसंगी श्री राज्यातील मैनाकिनी, मच्छिंद्रनाथ, मिनीनाथ, गोरक्षनाथ यांचा प्रसंग सांगताना महाराजांसह सर्व भाविक भक्तांना अश्रू अनावर झाले। मैनाकिनी विचार करते, बाळा असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की तुला सोडून मला एकटीला राहावं लागेल। एवढं गोड बालक आज सोडून जायचंय। भगवंता काय अपराध झाला रे माझ्याकडून, काय अपराध झाला, काय करायचं? मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, मिनीनाथांना तुझ्या बरोबर राहू दे, नका ठेवू, नका ठेवू माझ्या बरोबर, तो तुमच्या बरोबर भिक्षा मागून खाईल पण माझ्या जवळ नका ठेवू। मला सांगितलेलं आहे हनुमंतरायाने, जेव्हा मच्छिंद्रनाथ जातील त्यावेळी त्यांचा योग आले, तू योग करून करून मरशील। मी गेल्यानंतर हे श्रीराज आहे, श्रीराज्यामध्ये कोणताही पुरुष जिवंत राहू शकत नाही। मिनीनाथांना तुम्ही घेऊन जा। पाडव्याचा दिवस ठरलेला आहे। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या हाताला धरतात आणि चला। गोरक्षनाथांना माहिती आहे की परत मच्छिंद्रनाथ विचार बदलला तर कसं होईल, म्हणून गोरक्षनाथ पुढे उडत आहे आणि जायचंय म्हणून मच्छिंद्रनाथाच्या गाला छोट्याच्या मिनीनाथाच्या गालावरून हात फिरवत आहे। बाळा तुला यायचंय ना माझ्या बरोबर? आईकडे पहा एकदा, आईचं दर्शन घे, आईचं दर्शन घे बाळा। आईला निरोप दे, आईने जाणार रे काय? आई तू चल ना माझ्या बरोबर। आई बाळा नाही येणार रे मला, कसं येत आई? श्री राज्यामध्ये स्त्रियांचं राज्य करण्यासाठी मला या ठिकाणी राहावं लागेल, मला नाही येता येणार। जा तुम्ही। बाबा बाबा आईला घ्या ना, बाबा आईला घ्या ना आपल्या बरोबर। नाही रे बाळा नाही घेता येणार, बाबा घ्या ना आईला आपल्या बरोबर। नाही घेता येणार बाबा। गोरक्षनाथ म्हणतात चला चला आपल्याला जायचंय, चला लवकर। ना विलास झाला आणि मिनीनाथांना घेऊन मच्छिंद्रनाथ निघालेले आहे। जर अंतःकरणाने निघालेले आहे। मैनाकिनी त्या ठिकाणी थांबलेली आहे। आपल्या मुलाला सोडू वाटत नाही, परंतु ना विलास झाला, हात झटकला, बाळा झाला। जसे जसे पुढे जात आहे तशी तशी मैनाकिनी बाळा बाळा म्हणून आवाज दिला। मैनाकिनी धावत पळत गेली, मिनीनाथाला उचलून घेतलं। बाळा बाळा नको जाऊ ना रे, बाळा नको जाऊ ना, जातील तर आपल्या पित्याला सोडू नको बाळा आयुष्यामध्ये। तू वैराग्यवान आहेस,
नवनाथामध्ये तुझी कीर्ती अजरामर राहणार आहे. वचन घेतलं आपल्या पतीकडून, वचन घेतलं मच्छिंद्रनाथाकडून, कधीच माझ्या मुलाला अंतर देऊ नका. नवनाथामध्ये माझ्या मुलाला ठेवा, नवनाथामध्ये माझ्या मुलाला राहू द्या. आजही आळवणी संभव नसेल तरी माझ्या मुलाला मात्र एकटं सोडू नका हे वचन घेतलं. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना गोरक्षनाथ महाराज ओढतात, चला चला आपल्याला जावा लागले. अख्खं नगर रडत आहे, पूर्ण नगरामध्ये दुःख अंत करणारे दुःखी तोड सगळं नगर रडत आहे. मच्छिंद्रनाथ महाराज आपल्या छोट्या शंकिनी नाथाला घेऊन निघाले आहे. आई आई चल ना ग तू पण माझ्या बरोबर. आई संध्याकाळी मला भूक लागेल. आई मला संध्याकाळी भूक लागेल. आई मला भूक लागेल. आई चल लागेल. आई चल ना आई. आई तुला सोडून गेलो जाऊ का आई. किती हात मारते तसेच श्री कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेला गणेश महाराज कुदळे यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि सप्ताहाची सांगता महाप्रसादाने संपन्न झाली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर.